महाराजांच्या राजसभेचं दर्शन घेऊन आल्यानंतर आपण दक्षिण द्वारातून आत येतो आणि आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे महाराजांच्या राजवाड्याचा परिसर, म्हणजे पूर्ण राजेशाही परिवाराचा परिसर। ठीक आहे, आता तत्पूर्वी मी तुम्हाला म्हटलं होतं की राजसभेच्या मागच्या बाजूने सुद्धा महाराजांच्या निवासस्थानातून मागच्या बाजूनं आपल्या मयसभेत किंवा सदरेवर प्रवेश करण्यासाठी, राजसभेत प्रवेश करण्यासाठी एक द्वार होतं, ते मागचं द्वार आपण पाहूया आणि त्यानंतर मग बाकीचा सगळा हा परिसर न्याहाळूया। या आता माझ्या या डाव्या बाजूला हे चौतरे कसलेत हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, पण तत्पूर्वी हे दार आपण पाहून घेऊया। दुर्दैवानं ते बंद करण्यात आलेलं आहे। याच्याच पलीकडे आत गेल्यानंतर डावीकडे तुम्हाला काही पायऱ्या वर जाताना दिसतात, ज्या सदरेवर जातात थेट। ठीक आहे, आता ही होती दिवान ए आम किंवा सदर ए आम। ठीक आहे, ही जी आहे ती दिवान ए खास किंवा सदर ए खास, खास महाराजांची खाजगी सदर। महाराजांचा जो काही राजव्यवहार चालायचा तो या सदरेवरून चालायचा। या ठिकाणी ही वास्तू असं म्हटलं जातं की राजशस्त्रागार होती आणि ही जी वास्तू आहे ती पोशाखाची वगैरे वास्तू होती असं म्हटलं जातं। त्याबद्दल पूर्णतः त्याच्यावर अनुमोदन असणारे पुरावे आपल्याकडे नाही आहेत, पण महाराज म्हणजे बऱ्याचदा तुम्ही अनेक इंग्रज किंवा फ्रेंच वकिलांच्या संदर्भ त्यांचे जे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर राजे नॉर्मली जेव्हा गडावर असायचे तेव्हा फार साध्या वेशामध्ये असायचे। फक्त जेव्हा ते आतमध्ये कुठे प्रवेश करत असतील, अगदी सदर ए आम किंवा दिवान ए आम भरला असेल तर त्यावेळी या ठिकाणी आपला पोशाख करून शस्त्र वगैरे घेऊन ते इथून आत प्रवेश करायचे असं म्हटलं जातं। आता ही दिवान ए खासची जागा आहे, ज्या ठिकाणी महाराजांची खाजगी सदर होती, या ठिकाणी ते बसायचे। म्हणजे तुम्हाला वारंवार माहीत असेल की महाराजांनी म्हणजे अनेक कादंबऱ्यांमध्ये तुम्ही वाचलं असेल की महाराज म्हणायचे की सदरेवर बोलवा, तर सदरेवर बोलवा म्हणजे कुठे बोलवा, तर या ठिकाणी बोलवा। ठीक आहे, यापुढे आता दिवाने खास पाहिल्यानंतर या ठिकाणी सुद्धा सचिवालयाचा एक काय म्हणतात की दगड लावण्यात आलेला होता। मात्र आर्किटेक्ट गोपाळ चांदोरकर यांच्या श्रीमद रायगिरव या पुस्तकामध्ये ही जागा राणीवशाची जागा म्हणून दाखवण्यात आलेली आहे। आता ही राणीवशाची जागा, मग ते मागे 6 महाल आहेत ते कुठले हा प्रश्न तुम्हाला पडेल, आपण तिथेही जाणार आहोत। तत्पूर्वी हा राणीवसा कसा हे आपण जाणून घेऊया। आता हा प्रवेश आहे, ठीक आहे, इथून आपण ह्या राणीवशात प्रवेश करतोय। इथे एका मागोमाग एक साधारण 8 खोल्या होत्या असं म्हटलं जातं। त्यापैकी साधारण या ज्या 2 खोल्या आहेत, इकडे बघा, इकडे ह्या स्वतंत्र वेगळ्या असू शकतात। कदाचित या ठिकाणी शंभूराजांचं आणि येसुबाईंचं वास्तव्य असू शकतं असा अंदाज आहे आणि राजाराम महाराजांचा एक महाल असू शकतो असा अंदाज आहे। का तर इथून उतरल्यानंतर ही जी वास्तू आहे ही पूर्णतः स्वतंत्र आहे बघा। ठीक आहे, आता त्या बाजूने तो आहे उत्तरेचा द्वार, हा आहे दक्षिणेचा द्वार। या ठिकाणाहून फक्त राजेशाही किंवा प्रामुख्यानं जे सरदार मंडळी असतील तर त्यांच्या प्रवेशासाठी म्हणून हा द्वार होता। तर त्या बाजूचा जो उत्तरेकडचा द्वार होता तो साधारण कुणबिनी किंवा तृतीय चतुर्थ श्रेणीतल्या कामगारांसाठी म्हणून तो द्वार होता आणि तिकडे सुद्धा नीट चौकशी केल्याशिवाय आतमध्ये पाठवलं जायचं नाही। एकदम जे खाजगी स्वीय सहाय्यक त्यांचे जे असायचे त्यांच्यासाठी म्हणून फक्त हा ॲक्सेस होता। हा झाला कुठला राणीवशाचा भाग। पलीकडे हा जो मधला भाग आहे, हे मधला भाग जर मी तुम्हाला म्हटलं की हा मधला भाग गटाराचा आहे तर तुम्हाला विश्वास बसेल का? नाही ना, माझाही नाही बसला। पण ह्या मधल्या भागाच्या खाली म्हणजे भुयारी पद्धतीनं खोदलेला गटार आहे, ते गटार खाली तिथपर्यंत जातं। त्याचे काही पुरावे सुद्धा आहेत, ते आपण तिथे पुढे गेल्यानंतर पाहूया। या आता तिकडे गटार किंवा भांडी घासण्याची जागा वगैरे आहेत, मी तुम्हाला दाखवतो। त्याचं मागचं लॉजिक सांगतो। आता गोपाळ चांदोरकर आर्किटेक्ट आहेत स्वतः, त्यामुळे त्यांनी आर्किटेक्ट या दृष्टिकोनातून रायगड जेव्हा ते फिरले तेव्हा त्यांना काही गोष्टी, त्याची जे मोजमाप आहे त्या दृष्टिकोनातून त्यांनी त्यांची ही मतं मांडलेली आहेत। ठीक आहे, प्रत्येक इतिहासकार
पुराव्यांनिशी त्याची मतं मांडत असतो आणि त्याच्यामध्ये स्वतःचं लॉजिक ॲड करत असतो. त्या पद्धतीनं गोपाळ चांदोरकर म्हणतात की हे राणीवसा आहे. ठीक आहे, राणीवसा असल्यानंतर या ठिकाणी इथे इथून खाली उतरून ही जी खोली आहे, ही पूर्ण खोली, ही भांडी घासण्याची जागा आहे. ठीक आहे, आता भांडी घासण्याची जागा कशी, हा सगळा भराव आहे, ही बऱ्यापैकी वर आलेलं आहे. याची मूळ लेवल मी तुम्हाला दाखवतो. या हा बघा, ही पाणी जाण्याची वाट तुम्हाला दिसते. इथे एक दुसरी आहे जी फुटली आहे वाट, ही तिसरी, ही बघा ही चौथी वाट. ठीक आहे, आणि ही नाही, या 4 वाटा, 1 2 3 आणि 4. इथे साधारण मी तुम्हाला म्हटलं भांडी घासण्याची ही जागा. हे पाणी जायचं काही वर्षांपूर्वी. हा जो भाग आहे ना, हा भाग, हा एक आणि हा भाग खोदलेला होता. आणि तो खोदल्यानंतर त्यांना तिकडे काय जाणवलं किंवा काय दिसलं, तर याच्या खाली पाणी जाण्यासाठीची म्हणून जागा तयार करण्यात आलेली आहे. आणि ह्याच्या खाली म्हणजे काय, मलनिस्सारण वाहिनी, मलनिस्सारण नाही सॉरी, हे जे सगळं गटाराचं जे पाणी आहे, दूषित पाणी, ते सगळं या ठिकाणाहून वाहून खाली इकडे जमा व्हायचं. आणि इथून ते तिकडे नाही, इथून ही खालून असं गटार त्या बाजूला गेलेलं आहे. आता त्या बाजूला ते कुठे जमा होत आहे तेही मी तुम्हाला दाखवतो. कारण इकडे भांडी घासण्याची जागा, तिथे पुढे काही अंतरावर तिथे महाराजांचं खाजगी टॉयलेटसुद्धा आहे. तर ते एक, त्या भागातून ते सगळं पाणी मग खाली उतरवलं जायचं. त्यामुळे हे नीट पाहून घ्या, हे फार महत्त्वाचं आहे. ठीक आहे, हे तर ठीक आहे, हे तुटलेल्या अवस्थेत आहे, इथे तर स्पष्ट दिसतंय बघा. पण दुर्दैवाने आपल्याला ना हे जपायचं नाही आहे. हे नीट हे साफ केलं असतं, हे काढलं असतं. आणि इथे म्हणजे मला वाटत नाही की जनरली काय होतं की हा जो भाग आहे हा खलबतखाना सांगितला जातो. हे पूर्ण सचिवालय, मग इकडे कोणी येतच नाही. अर्थात त्यांची त्यामध्ये चूक नाही आहे, कारण त्यांना जी माहिती मिळेल ती त्यांना अभिमानानं छाती फुलवून सांगायची असते लोकांना. त्यामुळे त्यात त्यांची चूक नाही आहे. पण त्यांना विनंती आहे की जे कोणी गाईड हा व्हिडिओ पाहतील तर त्यांनी जास्तीत जास्त पुस्तकं वाचावीत आणि ऑथेंटिक जेवढी माहिती असेल ती पुरवण्याचा प्रयत्न करावा. ठीक आहे, आत्ता आपण काय करूया की मला वाटतं आता अनायसे आपण इकडे आलोच आहोत, तर पुन्हा महाराजांच्या महालाकडे जाण्याच्या ऐवजी आपण तत्पूर्वी हा भाग पाहूया. ह्याला म्हटलं जातं खलबतखाना, पण साधारण याची रचना ही तुमच्या खजिना महाल म्हणून, रत्नशाळा म्हणून केली गेली आहे असं म्हटलं जातं. मलाही तो थोडा ज्याची आतलं स्ट्रक्चर बघून तो खलबतखानाच वाटत होता. कारण ज्या पद्धतीनं रत्नशाळेला कडक सुरक्षा दिलेली असेल त्या हिशोबाने कदाचित वेगळाच, कोणाला कळणार नाही हिशोबाने कदाचित खाली खलबतखाना ठेवला असेल असा माझा अंदाज आहे. पण काही लोकांचं, काही इतिहासकारांचं म्हणणं आहे की ती रत्नशाळा असू शकते. मला तो खलबतखाना का वाटतोय, हा बघा, हा खालचा, हा सगळा खजिना महाल आहे हा पूर्ण. याला मी खलबतखाना म्हणतच नाही. खलबतखाना हा इथे खाली जातोय. ठीक आहे, पण मग हा खलबतखाना का असावा याच्यामागे माझं लॉजिक हे आहे की हा जो स्तंभ आहे ना, हा महाराजांचा वैयक्तिक खाजगी स्तंभ आहे, महाराजांची गॅलरी अशी. कारण इथूनच बाहेर पडल्यावर महाराजांचा राजमहाल लागतो. मग महाराजांना हा इथून एंट्रन्स दिलेला असेल, कदाचित आता इकडच्या पायऱ्या तुटल्या असतील आणि इथून गपचूप महाराज खलबतखान्याकडे प्रवेश करत असतील आणि मग त्यांच्या काही चर्चा वगैरे होत असतील. पण मग खाली गेल्यानंतर काय म्हणतात की ऑक्सिजन आणि याची सगळी कमतरता वगैरे आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे मग त्या लोकांचं म्हणणं आहे की हा खलबतखाना नसून रत्नशाळा वगैरे असू शकते असं त्यांचं म्हणणं आहे. पण हा जो वरचा आहे तो खजिना महल आहे आणि इथे खाली रत्नशाळा असं म्हटलं जातं. आत्ता सद्यस्थितीत त्याला खलबतखाना म्हटलं जातं. आपण तो आज जाऊन पाहूया, चला. तर आता खाली जाऊन आपण हा खलबतखाना किंवा रत्नशाळा कशी ती पाहूया. या या चला. किती, 1 2 3 4 5 6, छोटासा दरवाजा 7 8 9
10, 11, 12. ठीक आहे, या पटकन. किती? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. जवळपास 8 पाऊल मोठा हा एवढा. इकडे हे कोनाडे दिलेले आहेत. आता हे कोनाडे आपल्या ज्या हे म्हणतात ना संपत्ती आणि ते सगळे काय पेटारे वगैरे ते ठेवण्यासाठी म्हणून हे कोनाडे वापरले जायचं असं म्हटलं जातं. हे बघा. पण मला काय वाटतं की कदाचित इथे 1, 2, 3, 4 महाराज 5, 6, 7, 8, 9, 10 इथे सगळे बसलेत आणि ते तो जो काही खलबतखान्यातली जी काही गुप्त चर्चा आहे ती कदाचित इथे चालू आहे. तर आय डोंट नो त्या काही काय असेल. तुम्ही जर प्रतिपश्चंद्र ही कादंबरी वाचली नसेल तर ती आवर्जून वाचा. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की या खलबतखान्यात कुठेतरी एक असं बटन आहे किंवा कुठे एक खटका आहे की जो समजा खटका दाबला तर इकडचं एक दार ओपन होईल. तुम्ही अजून एका खोलीमध्ये प्रवेश करता आणि मग तिकडून तुम्ही त्या राजसिंहासनाकडे जाता. मी ॲक्च्युली स्टोरी नाही फोडत, तुम्ही ती कादंबरी आवर्जून वाचा. पण या खलबतखान्याचं काय म्हणतात की एक रिअलिस्टिक पद्धतीने त्यामध्ये ती कथा गुंफलेली आहे, तर ती आवर्जून वाचा. तर आता ही रत्नशाळा असू शकते किंवा खलबतखाना असू शकते. इतिहासात त्यावर ठाम मत असं नाही आहे, 2 प्रवाद आहेत. तर ठीक आहे, तेवढीच माहिती. आता आपण ब्लॉगच्या माध्यमातून फक्त माहिती घेऊ शकतो. ठीक आहे, फक्त काय आहे की जी आतापर्यंत प्रचलित माहिती आलेली आहे ती आणि इतिहासकारांनी शोधून काढलेली माहिती किंवा अभ्यासकांनी शोधून काढलेली माहिती, हे 3 गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो. ठीक आहे, आता इथून आपण बाहेर पडूयात. चला या. ठीक आहे, इथून आपण बाहेर पडलो. हा सगळा आतला भाग खजिना महालाचा. ठीक आहे, आणि आता हा महाराजांचा खाजगी स्तंभ. तर तिकडे आपण जाणारच आहोत. आता चढायचं कुठून? तर हे इथून. ठीक आहे, आता इथून आपण फिरून पुन्हा महाराजांच्या राजवाड्याच्या इथे जाऊया. पण तत्पूर्वी इथून वाटेका पाहूया. या. ठीक आहे, सॉरी व्हिडिओत मी केलं, तुम्ही हा प्रकार करायचा नाही आहे. मी गपचूप इथून खाली उतरतो. विनीत, ती बॅग वगैरे तेवढी मी एकदा फक्त करतो पुन्हा साईडवर. चुकूनही हा प्रकार करायचा नाही आहे. फक्त आता बॅग वगैरे घ्यायची. तिथून तशी वाट आहे, पण आपण काय करू, आपण उतरूया. नेहमीप्रमाणे यांना तुम्ही ओळखलंच असेल, कार्तिक सर. एकदा हां मस्त संध्याकाळीसुद्धा गॉगल वगैरे घातलेला आहे त्यांनी. हां किती वाजले दुपारचे 3, पण संध्याकाळसारखं वातावरण आहे. ठीक आहे, आता तिकडे पलीकडे गंगासागर तलाव वगैरे आहे, तिकडे जायचंच आपल्याला. तत्पूर्वी महाराजांचा राजवाडा पाहून घेऊया. या. आता हा जो एवढा भाग आहे ना, हा सगळा हा इथे महाराजांचं खाजगी स्वयंपाकघर म्हणजे राजघराण्याचं स्वयंपाकघर होतं असं म्हटलं जातं. आणि पलीकडच्या बाजूला तात्पुरतं धान्य कोठार, त्यांचं जे स्वयंपाकघरासाठी लागेल त्या सगळ्या गोष्टी त्या बाजूला, ती बघा ती मधली भिंत दिसते त्या बाजूला ठेवल्या गेलेल्या होत्या. त्यानंतर ही बघा इथे ही भिंत दिसते, ही डिवाईड करणारी भिंत आहे 2 भागांना, एक ही बाजू एक ती बाजू. ठीक आहे, या बाजूला कोण आहे तर ही बाजू महाराजांचा खाजगी गॅलरीचा भाग आहे. कारण ते बघा या इथे स्तंभाचे इथे, इथून हा महाराजांचा
राजवाडा आहे, बरोबर आहे, इकडे बघा. ठीक आहे, हा राजवाडा आपल्याला पाहायचाच आहे. तत्पूर्वी महाराजांच्या या महाराज आले इथून आणि महाराज आतमध्ये गेले. छान त्यांना त्यांच्या स्तंभामधून हे खालचे 3 मनोरे दिसत आहेत, किंवा हा सुद्धा मनोराच आहे, आपण पकडूया. ते 3 मनोरे खालचे, खाली गंगासागर वगैरे दिसतोय अगदी लांबपर्यंत त्यांचं. हे बघा इथून मगाशी मी आलो होतो ना, इथे खजिना महाल किंवा रत्नशाही इकडे लक्ष आहे. खलबतखाना समजा असेल त्या काही, तर तिकडे त्यांना थेट ॲक्सेस आहे. हा सगळा भाग. आणि पुन्हा आपण आलो मागच्या बाजूला. आता फक्त गडबडीमध्ये एक गोष्ट आपली दाखवायची राहिली. ते बघा, ती जी वास्तू दिसते ना, त्याला भवानीचा हुडा म्हणतात. आता भवानीचा हुडा असे उल्लेख पेशवाईंचे जे कागदपत्र आहेत त्याच्यामध्ये आलेला आहे. तर तो भवानीचा राजहुडा म्हणजे राजघराण्याचं देवघर म्हणून त्या ठिकाणी ती जी दगडी वास्तू दिसते. आता ज्या पद्धतीने तिथे विटांचं बांधकाम आहे, कदाचित पेशवाई काळामध्ये तिकडे तो भवानीचा हुडा बांधला गेलेला असू शकतो. ठीक आहे, आता हे स्वयंपाकघर वगैरे आपण म्हटलं इथून, आणि हा पलीकडचा भाग जो आहे तो महाराजांच्या पर्सनल गॅलरीचा भाग. ठीक आहे, इथून खाली उतरलो, याला म्हणतो आपण तळखडे. ठीक आहे, याच्या आतमध्ये लाकडी खांब उभे केले जायचे आणि ही सगळी वास्तू त्या पद्धतीनं कौलारू पद्धतीनं आच्छादलेली असायची. ठीक आहे, थोडं पुढे येऊया. या हा संपूर्णतः महाराजांचा राजवाडा. या इथून एक एंट्री गेट आहे, त्या बाजूचा एक एंट्री गेट आहे. राणीवशातून प्रवेश करण्यासाठीचा हा एक मार्ग इथे ठेवलेला आहे बघा. ठीक आहे, आणि त्याच बरोबर हे जे आपण स्वयंपाकघर वगैरे म्हणतोय, तर त्या दृष्टीने इथे एक दरवाजा ठेवलेला आहे. ठीक आहे, इथे त्यांची भोजनावळ सुद्धा होत असेल, किंवा कदाचित भोजनावळ वगैरे सगळी जी आहे राजघराण्यातली लोक कदाचित इथे जेवायला बसत असतील. म्हणजे इथे स्वयंपाकघर, इथे सगळी भोजनावळ उठत असेल. ठीक आहे, मी मगाशी म्हटलं तसं तो राणीवशाचा भाग, या बाजूला कदाचित शंभूराजांचं वास्तव्य असू शकतं. तर हा जो सगळा भाग आहे हा आपण महाराजांच्या राजवाड्याचा भाग. आता या इथे आतमध्ये जेव्हा जेव्हा याल शक्तिस्थान आहे, महाराजांचं वास्तव्य त्या ठिकाणी झालं, त्याच्यामुळे चपला काढूनच तुम्हाला आतमध्ये जायचं आहे. चला, शांतपणे चालायचं आहे, निश्चल उभं राहायचं आहे. या राजवाड्यात महाराज कधी काही चालले आहेत. इथे त्यांचा अनेकदा वावर झालेला आहे. इथे राजवाड्याची जागा म्हणून इथे एक हे उभा करण्यात आलेलं आहे, एक शिल्प उभं करण्यात आलं, किंवा ती जागा उभी करण्यात आली जेणेकरून इथे कोणीही चप्पल वगैरे घालून आतमध्ये येऊ नये, आपणही कोणी यायची नाही आहे. ठीक आहे, हा सगळा राजवाड्याचा भाग. आता आपण अनेसे आतमध्ये आलो तर तो पुढे बघूया कसा आहे तो. या हे सगळे चौथरे आपल्याला दिसत आहेत. ठीक आहे, आता ही एक जागा, ही पाणी साठवण्याची जागा कदाचित असू शकते, दगडी पाणी साठवण्याची जागा. आणि ह्या एक बाजूला आपल्याला हे घडीव बांधीव असं टाकं दिसतं. ठीक आहे, आणि हा इथे ॲक्सेस दिलेला आहे बाहेर जायला. ठीक आहे, हा एवढा असा असू शकतो इथपर्यंत. इथे पूर्ण ही दगडी भिंत असणार आहे पूर्ण इथपर्यंत, कारण हा बघा, हा इथे तिथून बाहेर पडल्यानंतर तिकडे ॲक्सेस आहे पूर्ण त्यांच्या वैयक्तिक खाजगी गॅलरीसाठी त्या बाजूला. आता इथे आपल्याला जायचंच आहे. आपण काय करू, शूज वगैरे घालू. आणि हा त्यांचा असं म्हटलं जातं की महाराजांचा त्या काळातला हमामखाना, किंवा आपण बाथ आताच्या भाषेत म्हणतो, तो तिकडे असू शकतो. तो आपण आतमध्ये जाऊन पाहूया. चला, तत्पूर्वी आता चप्पल वगैरे घालू आणि मग पुन्हा येऊ इकडे, कारण त्या बाजूला मग चप्पल वगैरे घालून तिकडे जाऊ. तिकडे एक तुम्हाला गोष्ट सांगायची, मग ती सांगून आल्यावर मग आपण इकडे येऊया. चला.
महाराजांच्या राजवाड्याचं दर्शन झालेलं आहे। एकदा आपण उजळणी करूया। या ठिकाणी साधारण स्वयंपाकघर असेल, इथे भोजनावळी आणि छोटं मोठं जे सामान असेल जेवणासाठी जे लागतात ते, त्याच्या पलीकडे राणीवसा, त्याच्या पलीकडे दिवाण एक खास, त्याच्या पलीकडे राजसभा, अशा पद्धतीनं या बाजूला हा राजवाड्याचा भाग। त्या बाजूला आपण पाहिलं की महाराजांचा खाजगी आपण म्हणतो ना की काय गॅलरी टाईप, तो त्या बाजूला आपण पाहिला। त्यानंतर तिकडे गेलो, त्या ठिकाणी आपण भांडी धुण्यासाठीची जी जागा आहे ती पाहिली। त्याच्या पलीकडे रत्नशाळा किंवा आपण खलबतखाना आता जो म्हटला जातो तो पाहिला। त्याच्यानंतर या बाजूला येऊया। ही बघा, ही महाराजांच्या राजवाड्याची जागा असल्यामुळे हा भाग पूर्णतः बंदिस्त आहे। ठीक आहे। समजा आता इथे स्वयंपाकघर आणि भोजनावळी वगैरे वाढल्या जात असतील तर त्यांना लागतं ते मुळात प्राधान्यानं धान्य, त्या धान्याचे कोठार या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। हे बघा, हे समोर आहेत धान्याचे कोठार, तिकडे जायला ॲक्सेस नाही आहे। हा सगळा खाली, हा बघा, हा इथे खड्डा आहे। पण कदाचित ज्या सगळ्या राणी वगैरे असतील, राणी साहेबा वगैरे, त्या इथून कदाचित पाहत असतील आणि इन्स्ट्रक्शन्स वगैरे देत असतील की काय नेमकं किती सामान वगैरे काढायचे किंवा काय नाही। त्यामुळे आता तो धान्य कोठार आपण बाहेरच्या बाजूला जाऊन पाहूया। तत्पूर्वी या बाजूला आपण, मी मगाशी म्हटलं होतं की बाथटबचा जो भाग आहे तो पाहूया। या महाराजांच्या राजवाड्याचे काही अवशेष आपल्याला दिसत आहेत। हा एक एंट्री एक्झिट पॉईंट आहे। इकडे तुम्हाला आणखीन एक एंट्री एक्झिट दिसेल। इथे बाहेर ज्या कचेऱ्या आहेत किंवा ज्याला आता आपण राणीवसा म्हणतो तिकडे जाण्याचा हा एक्झिट भाग आहे। तत्पूर्वी आपल्या ह्या काही गोष्टी बाकी आहेत त्या पाहून घेऊया। या आणि मी मगाशी तुम्हाला म्हटलं की या दोन जागा नेमक्या कशासाठी आहेत ते माहीत नाही, पण इथे ना साधारण थोडं आत वाकून बघितलं ना तर इकडे टॉयलेटसारखा आउटलेट दिसतो, पण वास्तुशास्त्रानुसार घरामध्येच टॉयलेट वगैरे नसतात। त्यामुळे महाराजांच्या राजवाड्यामध्येच शौचकूप असणं चुकीचं वाटतं, त्यामुळे ते कदाचित दुसरं काहीतरी असू शकतं। आता इथे आपण हा बाथटब पाहूया। या हा सगळा जर आतला भाग पाहाल। आता तुम्हाला आणखीन एक खास गोष्ट सांगायची होती, तो आता इथे जे मगाशी मी म्हटलं की महाराजांच्या आंघोळीची लादी ती इथे पडलेली होती, ती उचलून तिकडे दुसरीकडे राणीवशाच्या इथे ठेवण्यात आलेली आहे। मी आता तो भाग जेव्हा मी बोलतो तेव्हा मी तो दाखवतो, तो शूट करून मी आणतो। पण तत्पूर्वी थोडं खाली उतरलात, हा बघा महाराजांच्या ह्या राजवाड्याचा भाग। इथून कुठून तरी ही आउटर लाईन, आता हा इकडचा आयदर हा दगड निघालेला आहे किंवा इथून कुठली तरी ही लाईन इकडे येत असेल। त्यानंतर हा जो भाग आहे हा बघा, एक आउटर लाईन आहे, ही एक आउटर लाईन आहे, दिसली? ठीक आहे। ही जाते पलीकडे, आता पलीकडे ह्या आउटर लाईन काय दाखवलेल्या आहेत त्या बघा, आलं? आता तिथे एक आउटर लाईन जाते। आता असं म्हटलं जातं की महाराजांचा हा बाथटब असण्याची शक्यता आहे। ठीक आहे। आता बाथटब आपण जेव्हा याला म्हणतो तेव्हा इथून बाहेर पडल्यानंतर ही जागा काय सांगितली जातं, टांगसाळ म्हणून सांगितली जाते। तर महाराजांच्या राजवाड्याच्या बाजूने त्यांचा बाथटब आहे, तिकडून टांगसाळीकडे जाणारे जे काही सोनार इतर जे काही त्या संबंधित अधिकारी असतील ते महाराजांच्या बाथटबच्या बाजूने जाऊ शकतील का? नाही। तर ही टांगसाळ नसावी असा एक अंदाज आहे। आता दुसरी गोष्ट म्हणजे इथे हे बघा, इकडे हे काही शौचकूप आहेत, 1 2 आणि हे 3 4 बुजलेले आहेत। आता याचं आउटर लाईन इकडे दिलेली आहे। ठीक आहे। खाली हा भाग सगळा, हा बघा, हा सगळा भाग कदाचित मलनिस्सारणाचा असू शकतो असा अंदाज आहे, कारण ही वाट पूर्ण बंद केलेली आहे। आणि मी मगाशी बघा तुम्हाला राजसभेचे इथे दाखवलं की जमिनी खालून पाणी व्यवस्थापनासाठीची ती व्यवस्था तिकडून पाणी व्यवस्थेची जाते खाली त्या बाजूला कुशावर्ताकडे, आणि इकडे जे मी तुम्हाला गटार दाखवला आणि मी म्हटलं की खाली अंडरग्राऊंड गटार आहे, त्याची एक लाईन सरळ इथून येते, ती खालून येते, ती इथे हे गटार इथे पाणी साठवून त्याचा निचरा केला जायचा असा साधारण अंदाज व्यक्त केला जातो। तर आता हे सगळं खोदकाम ह्याचं जेव्हा संवर्धन होईल ना,
तेव्हा या सगळ्या गोष्टी उजेडात येतील. आता हे बघा, हे असं बुजलेलं आहे, कसं होणार? मग आता समजा इथे शौचकूप असतील, महाराजांचे खाजगी शौचकूप त्यांच्या राजवाड्याच्या या भिंतीच्या बाहेरच्या बाजूला, म्हणजे वास्तुशास्त्रानुसार बरोबर घराच्या बाहेर हे आहे, किंवा मग कदाचित हे त्यांचं खाजगी स्वतःचं असं शौचकूप, तिथे त्यांचं टॉयलेट असू शकतं. पण आता असं म्हटलं जातं की ती पाणी तापवण्याची जागा असू शकते. का तर तिकडे ज्या पद्धतीने दगड रचले गेलेत ती पाणी तापवण्याची जागा वाटते. आता इथे हे बघा, हा भाग, ही भिंत असणार, ही भिंत ढासळली असेल, कारण हा जो भाग आहे तो पूर्ण खाजगी भाग आहे ना. हे सगळं आपण 4 भिंतीच्या आत या सगळ्या क्रिया करत असतो आपण सगळ्या. त्यामुळे हा पूर्ण भाग, हा एक्झिटच मुळात महाराजांच्या ह्या सगळ्या प्रातर्विधीसाठी वगैरे सगळा हा ठेवला गेलेला असू शकतो. या इथे पुढे टांगसाळ असण्याची शक्यता फारच कमी आहे की महाराजांच्या राजवाड्याच्या बाहेर कशाला कोणी टांगसाळ वगैरे बनवेल, कारण ते नाणी जेव्हा पाडतात तेव्हा त्याचा आवाज एवढा होतो की त्या आवाजाने महाराजांना डिस्टर्ब होऊ शकतं. पण मग हे बघा, हे चुलीचा भाग असा, या पद्धतीचा चुलीचा भाग असू शकतो, किंवा इथे सुद्धा असू शकतो. आता इकडे आउटलाईन वगैरे तशी दिसत नाही आहे, ठीक आहे. आता ही आउटलाईन अशीच बाहेर नाही काढणार, कारण त्या बाजूला जागा नाही आहे. मग हे कदाचित पाणी तापवण्याची जागा असू शकते. इथून पाणी वगैरे सगळं घेतलं, हा सगळा भाग बंदिस्त असेल, ठीक आहे. आता बंदिस्त कशावरून मी सांगतोय, या हे बघा, हे दिसले, इथे हे खांब उभे केले, हा भाग पूर्णतः बंद. आता ही राजबाग आहे, नमस्कार, हा राजबाग आहे. या राजबागेमध्ये महाराजांचं, मला वाटतं हा जो सगळा मलनिस्सारण सगळं आहे त्याचा वापर करून इकडे खत वगैरे त्याचा वापर केला जातं आणि इथे राजबाग फुलवलेली होती. हा जो हे जे मनोरे आहेत, हे बाहेरचे मनोरे आहेत जे राणीवशासाठी, तो बघा तिथे मी राणीवशाचा भाग सांगितला, त्यांना कदाचित तिकडे खाली उतरून या याच्यामध्ये इथे या स्तंभांमध्ये जायला, मनोऱ्यांमध्ये जायला कदाचित तिथे जागा करून दिलेली असू शकते. हा त्यांचा टेहनीचा भाग, कारण ते बघा तिकडे खाली उतरायला म्हणून तिथे शिड्या पायऱ्या करण्यात आलेल्या आहेत, बघा, आलं लक्षात. तर हा राजबागेचा भाग असू शकतो आणि त्याच्यामुळे ही जी जागा ही बंदिस्त असू शकते. म्हणजे ही पूर्णतः बंदिस्त असली, त्यामुळे राजस्त्रिया जरी खाली आल्या राजबागेमध्ये तरी त्यांना इथलं काहीच पलीकडचं दिसणार नाही आहे, ठीक आहे. म्हणजे आता आपण हा जो सगळा भाग आहे तो आपण पूर्ण राजवाड्याचा भाग पूर्णतः पाहून झालेला आहे. आता पण इथूनच बाहेर पडून, आत्ता ज्याला राणीवसा म्हटलं जातं पण प्रत्यक्षात त्या कचेऱ्या आहेत किंवा मुतपाकखाना वगैरे असं त्याला बरेच त्याला पर्याय देण्यात आलेले आहेत, ते जाऊन पाहूया, चला. आता महाराजांच्या राजवाड्याच्या बाहेरच ही वाट करण्यात आलेली आहे, ठीक आहे. आता ह्या जागेचं नेमकं प्रयोजन अजूनही लक्षात येत नाही आहे. आधी काय म्हटलं जातं की हा राणीवसा असेल आणि राणीवशासाठी ज्या त्यांच्या दासी असतील, कुणबिनी असतील, तर त्यांच्यासाठी म्हणून ही वावरण्याची जागा तयार केलेली असू शकते. पण राणीवसात जर हा नसेल तर मग त्यांच्यासाठीची ही जागा असण्याची शक्यता कमी आहे. मग ह्या ज्या कचेऱ्या आहेत, ह्या कचेऱ्या खास महाराजांच्या गुप्तहेर खात्यासाठी बनवल्या गेल्या होत्या असं म्हटलं जातं. त्यापैकी ह्या पहिल्या 4 या गुप्तहेर खात्यासाठी बनवल्या गेल्या होत्या, कारण या 4ची जर रचना तुम्ही आतून पाहिली तर ती एकसारखी आहे. एकसारखे जोते आतमध्ये आहेत, एकसारखे दरवाजे आहेत, एकसारखी बाहेरची जागा देण्यात आलेली आहे. तर उर्वरित जे 6 वाडे आहेत त्याच्यापैकी ह्या ज्या 2 कचेऱ्या आहेत तिथे सगळा जो महाराजांचा जो कागदोपत्र व्यवहार जो आहे तो सगळा तिकडे ठेवण्यात आलेला असेल. आणि मग महाराजांच्या ज्या वकिलांसोबतच्या ज्या बैठका असतील त्या कदाचित त्या खोल्यांमध्ये होत असतील, तिथे जाऊन आपण पाहूया, या. आता आपण असं का म्हटलंय की कदाचित इथे वकिलांच्या वगैरे बैठका होत असतील, तर इकडे हा पालखी दरवाजा आहे. राजांच्या दरबारामध्ये ज्या ज्या मंडळींना पालखीचा मान होता तर त्या पालखीचा मान असलेली मंडळी सगळी इकडे उतरायची आणि मग वरती येऊन महाराजांच्या भेटीसाठी त्यांच्या या ज्या 2 खोल्या असतील त्यांच्या तिकडे भेटीगाठी व्हायच्या. त्यामुळे या इकडचे जे 2 आहेत, हा आणि हा, ही खोली दोन्ही, आता इथे आपल्याला गणेशपट्टी वगैरे पण असल्याची दिसत नाही, किंवा असली असेल तर ती नष्ट झालेली असेल, ठीक आहे. हे बघा,
आतमध्ये जर तुम्ही आता आपण त्याही खोल्यांमध्ये जाऊ, उर्वरित 4. आता या पहिले ह्या 2 पाहून घेऊया. हे बघा, तो एक चौतारा जिथून चालत आलो, तो एक चौतारा जिथून चालत आलो, आणि हा एक चौतारा. हे बघा, इथे शौचकूप आजही आहेत, 1 2 इथे. हा बघा, ह्याची आउटर लाईन तर फुल ओपन आहे इथे, जर आतमध्ये पाहाल तर तुम्ही. ठीक आहे, हे शौचकूप इथे आहेत. आता जर तुम्ही मुरुड जंजिऱ्याला गेले असाल तर तिकडे जर तुम्ही पाहिलं असेल की किती कमी जागेमध्ये आपल्याला वारंवार प्रश्न पडतो ना की अरे यार एवढे शौचकूप जवळजवळ काय आहेत. तर त्याचं उत्तर मुरुड जंजिराच्या व्लॉगमध्ये आहे की शौचकूप जवळजवळ का असतात, तर त्याचं नेमकं स्ट्रक्चर कसं असतं. तर त्याच्यासाठी मुरुड जंजिराचा व्लॉग नक्की पहा. तर हे साधारण भेटीगाठीचे कक्ष असू शकतात. आत्ता आपण हा पाहिलेला आहे, हवं तर आपण बाजूचा पण पाहू. त्यानंतर मग खाली उतरू आणि काय तर पालखी दरवाजा, पालखी ठेवण्याची जागा वगैरे सगळी पाहू, मनोरे पाहू. पुन्हा या दरवाजाने वर चढू आणि मग उरलेले 4 ठिकाणं पाहू. मला तुम्हाला वेंड पाईप आणि शौचकूप याचं नेमकं कनेक्शन कसं आहे तेही तुम्हाला दाखवायचं आहे. प्लस पलीकडच्या बाजूला खास अष्टप्रधानांच्या कचेऱ्या आहेत, त्याही पाहायच्यात. तर आपण पहिलं बाजूच्या सगळ्या गोष्टी पाहून घेऊया. या पलीकडे जाण्यापूर्वी आपला महाराजांचा जो राजमहाल आहे तिकडे एक तांब्याचा पाईप होता जो चोरीला गेला, पण त्याचे काही अवशेष तिथे आपल्याला पाहायला मिळतात, ते पाहायचे राहिले होते. तर तेवढे एकदा पाहून येऊ आणि मग पुन्हा हा पालखी दरवाजा वगैरे करूया. आता कुठून जायचं तुम्हाला माहिती आहे, हे बघा इथूनच एंट्रन्स आहे. हे बघा, हा पाईपचा काही भाग म्हणतोय ना की त्या काळी महाराजांनी अंतर्गत पाईप व्यवस्था तयार केलेली होती. काही आता हे कॉपरचा आहे, कुठला आहे, तांब्याचा आहे माहीत नाही, पण ही पायपिंगची. इथे असा रॉड होता इथे आणि कुशावर्ताच्या इथे सुद्धा, दोन्ही चोरीला गेले. त्याला मग असं वाटतं की त्या पुरातत्व खात्याला पण शिवाय घालून फायदा नाही, कारण ते बंदी घालतात तेवढ्यासाठी की चोरीला जाऊ नये म्हणून. म्हणजे आपले कोण समाजकंटक त्यांना काय कितीचे पैसे मिळत असतील. म्हणजे चपटी मारायला 100-200साठी तुम्ही अशा मोठ्या मोठ्या वास्तूंचे या अशा गोष्टी चोरी करता, फार चुकीचं आहे. साधारण मी किमान महाराजांच्या अशा गोष्टी चोरून तर हे पैसे पचणार नाहीत. म्हणजे असं कोणाला काय म्हणतात की तो असं बोलू नये कोणाबद्दल, पण यार या शक्तिस्थान आहे यार, हे इथलं काय चोरी करायचं आहे. तुम्हाला पाहिजे असतील तर या ना, काही शिवप्रेमी आहेत, तुम्हाला असं फुकटमध्ये पैसे देतील. तर असलं काहीतरी चोरी वगैरे करू नका पुन्हा येऊन रायगडावर. हा बघा, हा मगाशी मी तुम्हाला सांगितलं तसा पर्सनल त्यांच्या गॅलरीचा भाग महाराजांच्या, जे उतरून इथे जायचे. हे फक्त हा एवढा पाईप बघायला आपण आलो होतो, तो पाईप पाहिला. आता पुन्हा खाली पालखी दरवाजाकडे उतरूया, चला.